करते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते पूनम. आत्मान आत्मानमस्ते मॅडम. मी 13च्या बॅचला जॉईन झाले. युट्यूब वरती बघून मला निरोग व्हायचं होतं, म्हणजे हं, शरीराबद्दल नाही का. हं, तर म्हणून मी रेकी जॉईन केली. आणि फर्स्ट डिग्रीला मला म्हणजे असं चलाकी आली थोडक्यात, हं. मेडिटेशन करून. कशासाठी आल्या होत्या आणि तुम्ही त्याच्या रेकी शिकायला? पूनम, काय उद्दिष्ट होतं रेकी मी शिकायला यायचं? माझं उद्दिष्ट होतं की मला ते म्हणजे उजवी साईडला पॅरेलाइज झालतं ना, तो मला हं, बरा करायचा होता. हं, आणि मग मला असं म्हणजे जरा असं टेन्शनच होतं ना, म्हणून मी ते जॉईन बरोबर. केलेलं. आणि मग त्याच्यानंतर मला फर्स्ट डिग्रीला मेडिटेशन करून, म्हणजे माझं एवढं लक्ष नव्हतं मेडिटेशन मध्ये, पण मी हं, करायची. पण हं, त्यात मला असं जाणवलं की मी पहाटेच उठून मेडिटेशन करायची. आणि नंतर दुसऱ्या मेडिटेशनला मला आहे ना, असं म्हणजे जास्त ऊर्जा जाणवली, म्हणजे खूप. आणि तिसऱ्या मेडिटेशनला आहे ना, असं म्हणजे वरून काहीतरी डायक्युमीचं मेडिटेशन केलं ना, फर्स्ट केलं त्यावेळेस खूप झोप आली, खूप म्हणजे सारखं झोप यायची. आणि दुसऱ्या वेळेस आहे ना, असं असं जाणवलं की वरून काहीतरी येत आलंय आणि इथून माझं खेचून नेलंय. म्हणजे आणि डायरेक्ट नसा जेव्हा आहेत ना, त्या चालू झाल्या म्हणजे. आणि आता वटपौर्णिमेचं मेडिटेशन होतं ना, त्यावेळेस माझे पूर्ण म्हणजे डाव्या साईडला उजव्या साईडला झाले ना. तर आपल्या कशा उजव्या साईडच्या नसा डाव्या साईडला असतात, डाव्या साईडच्या उजव्या साईडला असतात. तर ते बिंबीपासून तर चेहऱ्यापर्यंत वटपौर्णिमेच्या मेडिटेशनला पूर्ण आपल्या नसा अशा जाणवत होत्या, म्हणजे पळाल्यासारख्या. छान. आणि ते मेडिटेशन फक्त वटपौर्णिमेचंच बघितलं, त्याच्यानंतर नाही मेडिटेशन मी बघितलं, तेवढंच हं, बघितलं. हं, मला हं. म्हणजे एवढे अनुभव आले. खूप छान. म्हणजे कुठेतरी आपल्या हालचालीमध्ये बदल वाटायला लागलेला आहे हो, आणि आणि आपल्या नसा सुरू होत आहेत. कामाला चलाकी पण आली. कामाला चलाखी आली आणि मला असं हा वाटतंय म्हणजे की वाणीमध्ये पण सुधार होत आहे. असं नाही वाटत आहे का? हो 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 हो. हं, हं. आणि मी सुरुवातीला जास्त एक करून यापेक्षा अधिक अस्पष्ट शब्द होते. आता अधिक स्पष्ट शब्द यायला लागले आहेत. हो हो. आणि मी जास्त करून निरोग होण्यासाठीच जॉईन केलं होतं. आणि मी छान. त्याच्यावरच फोकस दिला जास्त करून. गुड गर्ल. आणि हा. तुम्ही छान एकदम अगोदर होत्या ना, तशाच तंदुरुस्त होणार आहात. कधी आठवणार पण नाही पॅरालाइज झालेला आहे म्हणून. ओके? हो हो हो. हां. चाल ठेवू ओके. का? अधिक काही? काय नंतर सांग. हां, तो स्पेशल अनुभव नंतर सांगेल. आहे की नाही? हा हा. कधी-कधी लोकं सिक्रेट ठेवतात तो स्पेशल अनुभव नंतर. काही हरकत नाही. पूनम खूप खूप अभिनंदन. खूप धन्यवाद. नक्कीच आता पॅरालाईजमध्ये आपण जवळ-जवळ 20-30% ब फरक जाणवतो तुम्हाला स्वतःमध्ये. हो हो. 30% ओके. दीड महिन्यामध्ये 30% 30%. बहुत बढ़िया. ओके? हो हां. हो कारण हो काही हो. आजार असे असतात ना, की ते एका दिवशी नाही होणार ना, कारण एका दिवशी जर पुन्हा ते ब्लॉक सुरू झालेत ना, तर त्याचा त्रास होतो. आणि कसं होतं माझं अजून म्हणजे एकाग्र जे असतं ना, म्हणजे मग एकाग्र करण्याचं ते अजून हां, नाही माझं झालं अजून. काही नाही होत. म्हणजे एकाग्र होण्याचं. काही काळजी करू नका. एकाग्र झाले हळू-हळू ना होते. का मग हं. बरोबर. हा. हळू होते. एकाग्र झालं की बरोबर होईल असा विचार करू नका. आताच बरोबर होत आहे. ओके. एकाग्र हो होईल हो तेव्हा हो होईल. हो आत्मा नमस्ते हो. पूनमताई. आत्म हा आत्मनमस्ते.